आपण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करत असताना अधिकारी आणि पदाधिकारी एकाच नाण्याच्या दोन बाजूंनी काम करतो. परस्पराच्या सहकार्याशिवाय शहराचा विकास हा शक्य होत नाही. मी 2 वर्षापासून या महानगरपालिकेत काम करतोय. 2 वर्षामध्ये बहुतांश सर्वच नगरसेवकांनी, मग ते माजी नगरसेवक असो किंवा सध्या कार्यरत असो, खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. आणि लातूरच्या विकासामध्ये आपण सर्वजणच एक चांगली भूमिका पार पडत आहोत. पण मागच्या काही 5-6 महिन्यापासून काही ठराविक नगरसेवक, 3-4 नगरसेवक हे वातावरण कलुषित होत आहे. दर आठवड्यामध्ये कोणत्या तरी कर्मचाऱ्यासोबत खूप वाईट पद्धतीने त्यांचं वागणं होत आहे आणि हे वारंवार हे वाढत जात आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. काल जो प्रसंग घडला तो तर निंदनीय आहे, पण याशिवाय सर्वच कर्मचाऱ्यांना हा याचा वाईट अनुभव आलेला आहे. त्यामुळं मी माननीय आयुक्त महोदय आणि शासनाला अशी विनंती करतो की अशा प्रवृत्तीविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करावी. यासाठी आम्ही सर्व कर्मचारी बंधू हे आंदोलन करत आहोत. आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. सर्व अधिकारी, कर्मचारी आणि महिला बंधू भगिनी, आज सन्माननीय अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव साहेब यांच्या संदर्भात काल जो काही निंदनीय प्रकार घडला, त्यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाली, त्या संदर्भामध्ये आज आपण काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे. गेल्या 6 महिन्यापासून प्रशासकीय काळ संपल्यानंतर नवीन बॉडी निवडून आली आणि निवडून आल्यानंतर सन्माननीय नगरसेवक कामाच्या काही तक्रारी घेऊन अधिकाऱ्याकडे येत होते. काही नवीन असल्या कारणानं त्यांना कायद्याची जास्त माहिती नसल्यामुळं अधिकाऱ्यांनी बऱ्याच वेळा त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु 2-3 महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणे, कर्मचाऱ्यांना उद्धट बोलणे असे वारंवार प्रकार घडत असल्याने संघटनेच्या वतीनं पहिल्यांदा सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय महापौर साहेब, उपमहापौर, स्थायी समिती सभापती आणि विरोधी पक्षनेते यांना भेटून त्यांना असं सांगण्यात आलं होतं की आपण जोपर्यंत या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असा जर प्रकार पुन्हा घडला तर पुन्हा आम्ही काम बंद आंदोलन करू. या संदर्भामध्ये 2-3 वेळा संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आले, निवेदन देण्यात आली, परंतु सन्माननीय आयुक्त किंवा सन्माननीय महापौर, उपमहापौर यांनी कर्मचाऱ्याच्या या निवेदनाच्या कसल्याही प्रकारची दखल न घेतल्याने ज्या गोष्टीची भीती होती की नगर हे महानगरपालिका, प्रशासन आणि नगरसेवक असे रथाची 2 चाकं आहेत, ती व्यवस्थित चालावीत यासाठी संघटनेच्या वतीने आटोकाट प्रयत्न केला गेला. परंतु सन्माननीय पदाधिकारी, सन्माननीय आयुक्त महोदय यांनी या संघटनेच्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्याचं काम जे केलेलं आहे ते अत्यंत निंदनीय आहे. आणि त्यामुळं आजचा जो काय बंद आहे त्याचं गेल्या 6 महिन्यामध्ये जो काय म्हणजे शिवीगाळ करणं, कॅबिनमध्ये जाऊन उद्धट बोलणे असे जे प्रकार घडले त्याचा परिपाक म्हणून आज आपण लातूर शहर महापालिकेच्या वतीनं सर्व सफाई, पाणी पुरवठा आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांसह काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे. सन्माननीय महापौर महोदयांना मी समक्ष या संदर्भात पदाधिकाऱ्यांना वैयक्तिक भेटून सुद्धा सांगितलं की साहेब, आम्ही 30 वर्षापासून या महानगरपालिकेमध्ये काम करत आहोत, परंतु असा प्रकार यापूर्वी कधीही घडला नाही. तरी आपण याच्यात तात्काळ दखल घाला. याच्यात कुठल्याही पक्षाचा विषय असेल, काँग्रेस पक्षाचा विषय असेल, बीजेपीचा असेल, वंचित बहुजन आघाडीचा विषय असेल, त्या तिन्ही गटाच्या घटनेत्यांना असं सांगितलं की बाबा, विनंती केली की आपण आपल्या नगरसेवकांना कशा पद्धतीनं
म्हणजे काम करण्याच्या संदर्भामध्ये एक आचारसंहिता निर्माण करावी असं आपण विनंती केली, परंतु त्या बाबतीत काही घडलेलं नाही. त्याचा उद्रेक आज झालेला आहे आणि ज्या सन्माननीय नगरसेवकांनी जाधव साहेबांना धक्काबुक्की करून शिवाय केलेले आहे, जोपर्यंत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत महानगरपालिकेचा कुठलाही कर्मचारी कामावर जाणार नाही. कारण अन्याय सहन करण्याची काही पद्धत असते आणि शेवटी आपण माणूस आहोत. अन्याय कुठपर्यंत सहन करायचा त्याला पण मर्यादा आहेत. जसं त्यांना इज्जत आहे तसं आपण कर्मचाऱ्यांना पण इज्जत आहे, पण त्यांना घरगडी असल्यासारखं जर कर्मचाऱ्याला वागणूक देणार असाल तर यापुढे हे चालणार नाही. जोपर्यंत कायदेशीर कारवाई करत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील. धन्यवाद. आता आपल्या संघटनेचे प्रमुख सल्लागार प्रभाकर पिंपरी यांनी आपल्याला सांगितलेलं आहे हे आंदोलन आपल्याला पुढे असं चालू ठेवायचं आहे. तत्पूर्वी संघटनेचे पदाधिकारी हे मान्य आयुक्त महोदयांना आपलं निवेदन देणार आहेत. आपण सर्वांनी इथंच थांबायचं आहे, कुणी या ठिकाणून जाणार नाही. दुपारची वेळ झाली आणि मला इथे काही काम आहे असं काही करणार नाही आणि आपल्या पदाधिकाऱ्यांवरील आयुक्त महोदयांना निवेदन द्यायसाठी या ठिकाणी जायचं. परंतु जे काही संघटना दिलेला आहे तसं आपण सुद्धा संघटनेचे कर्मचारी आहोत. या ठिकाणी आपली बाजू सोडणार नाही. प्रत्येकाने आपण काळजी घ्यायची आहे. दिलेला प्रकार खूप निंदनीय आणि वाईट दिलेला प्रकार आहे. आपण आपल्या बाजूला हा मुसून राहील. आम्ही